एकादश होती ना काल, आषाढ एकादश, ती आता सोडायची आहे आम्हाला, म्हणून शाकाहारी जेवण आज संडे असून सुद्धा करावं लागते. एकादश सोडायला आपण नॉनव्हेज खात नाही ना. हे बघा, आता मी पीठ मळून ठेवलं आहे, जेवणाची तयारी चालू आहे. आता मी पूर्ण स्वयंपाक शाकाहारी करते, तर तुम्हाला दाखवते. बघा, आता इथे मी पीठ मळून ठेवलं आहे. हे बघा, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स केली आहे. याच्यामध्ये पाणी टाकून छान धुवून घेते. थोडीच घेतली आहे, कारण आज आम्ही दोघे जेवायला आहोत, त्यामुळे 2 माणसांसाठीच बनवायचे आहे. कॅमेरा मलाच पकडायला लागतो, फोन मलाच पकडून शूटिंग करावी लागते, त्यामुळे एका हाताने फोन पकडायला लागतो आणि एका हाताने एका हाताने काम करायला लागतं आणि एका हाताने व्हिडिओ बनवायला लागतो. तर ही मी स्वच्छ आता धुवून घेतली डाळ. आता मी इकडे पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता मी ही डाळ आता गॅसवरती ठेवते शिजवायला. नवीन मुली कोणी स्वयंपाक करायला शिकत असतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आताच्या मुलींना स्वयंपाक करायला येत नाही, तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा. इकडे मी गॅस चालू करते. हा गॅस मी फुल ठेवलेला आहे आणि इकडे डाळ शिजायला ठेवलेली आहे. हे तांदूळ घेतले, साफ करून घेतलेले आहेत हे तांदूळ. पण आम्ही मॉलमधून माल भरतो, त्यामुळे हे स्वच्छच असतं सगळं, त्यात काहीही सापडत नाही. तर हे मी आता तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि मी टोपामध्येच जेवण बनवते, कुकर लावत नाही. कारण माझ्या मिस्टरांना कुकरमधलं जेवण आवडत नाही, त्यांना टोपामधलंच आवडतं. हा खास व्हिडिओ मी नवीन जेवण करायला शिकतात ना मुली, त्यांच्यासाठी आहे. त्यांना प्रश्न पडलेला असतो, डाळ भात कसं करायचं, किती पाणी ठेवायचं, अंदाज वगैरे त्यांना कळत नाही ना. त्यासाठी हा मी व्हिडिओ टाकते. नाही तर तुम्हाला वाटेल हे तर आम्ही रोजच करतो आणि यात काय नवीन आहे. तर मुली जेवण बनवताना त्यांना प्रश्न पडू नये म्हणून हा त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते मी. आता मी स्वच्छ धुवून घेतलेत. तर हे बघा, इथे ही लाईन आहे ना आपल्या बोटांची, इथेपर्यंत पाणी ठेवायचं. हे बघा, बरोबर इथेपर्यंत पाणी घेतलं. भात शिजायला ठेवायचा. नंतर जर लागलं तर आपण थोडंसं पाणी टाकू शकतो. आता हे मी मीठ अंदाजे टाकते. जेवढे तांदूळ आहे त्याच्या अंदाजाने आपण मीठ घालायचं. मुलींनो, शिकून घ्या स्वयंपाक कसा करायचा. शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलींना स्वयंपाक जमत नाही ना, त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ टाकला आहे. आणि टोपामध्ये जेवण कसं करायचं, पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा, हे शिकायला भेटेल मुलींना. आता मी हा गॅस फुल केला आहे. इथे भात ठेवला आहे, इथे डाळ ठेवली आहे. आता मी भाजीची तयारी करते. आता इथे बघा, एका टोपात डाळ काढून घेतलेली आहे. इकडे पूर्ण डाळीची तयारी केली. इथे कोथिंबीर कापून घेतली, इकडे टमाटर कापून घेतला, इथे कढीपत्ता आहे आणि इकडे लसूण बारीक करून घेतला आहे. आता मी इथे फोडणी देते.
ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे आणि लसूणसुद्धा टाकला आहे. हा बघा, आता हे मी घेतलेलं टमॅटो, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर हे टाकलेलं आहे. टोप खूप गरम झाल्यामुळे काळा पडला आहे अजून थोडासा. आता मी हे जिरे टाकले. आता मी हे राय टाकते. थोडीशी हळद टाकते आणि हे छान मी असं परतवून घेते. इकडे बघा, डाळीमध्ये मी आमचा घरचा घाटी मसाला 2 मोठे चमच टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. हे याच्यातच मिक्स करून घ्यायचं, तिखट आणि मीठ. तिखट डाळ करायची असेल तर, वरण करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही फोडणी देऊ शकता हळद आणि मीठ टाकून. इकडे बघा, असं छान हे मी परतवून घेतलं. कुरकुरीत लसूण होऊ द्या. ही डाळ तिखट आणि मीठ मिक्स करून घेतलेली मी अशी फोडणी घातली. हे बघा, अशी घट्ट एकदम छान गिर अशी डाळ झालेली आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाहिजे एवढं पाणी वाढवते. बस, आता ही डाळ आपली चांगली उकळवून द्यायची. आता इथे मी मेथीची भाजी छान खुडून घेतलेली आहे, बारीक कापून. इकडे डाळ भिजवत ठेवलेली आहे आणि आता मी इकडे छोटीशी कढाई ठेवलेली आहे भाजीसाठी. आता मी याच्यामध्ये बघा हे 2 चमच तेल टाकते. हे 2 चमच तेल टाकलेलं आहे. 2 चमच तेल टाकून घेतलं आहे. आता मी हा कांदा मिरची टाकते. नवीन मुली ज्या पण स्वयंपाक करायला शिकतात ना, खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. प्लीज तुम्ही बघा, मेथीची भाजी कशी करायची, डाळ भात कसं करायचं, हे मी या व्हिडिओमध्ये सगळं टाकलेलं आहे शूट करून. प्लीज तुम्ही बघा. आणि इथे मी भाजी मेथीची बारीक करून कापून धुवून घेतलेली आहे. तर हा कांदा आणि मिरची छान परतवून घ्या आणि मीठ आणि कांदा त्याच्यामध्येच अंदाजे, कांदा आणि मिरची भाजतानाच अंदाजे त्याच्यामध्ये मीठ टाका भाजीसाठी, म्हणजे ते छान मिक्स होऊन जाते. अंदाजेच मीठ टाकायचं, किती पाहिजे तेवढं. इकडे बघा, मी भाजी करते. इथे भात ठेवलेला आहे, तर झाला आहे रेडी. हे बघा, आणि इकडे डाळ. एकाच गॅसवर 3 पदार्थ घेतलेत करायला. इकडे डाळ बनते, इकडे भात बनला, इकडे भाजी बनवते. झटपट स्वयंपाक करायचा असेल तर असाच करायचा, म्हणजे अर्ध्या तासात स्वयंपाक रेडी. कांदा असा खरपूस बाजूने दिसतोय का, खरपूस छान कांदा आता भाजलेला आहे. आणि मिरची, कांदा कच्चा घ्यायचा नाही, छान खरपूस भाजून घ्यायचा. आणि आता मी हे बघा धुवून घेतलेली आहे भाजी, पाण्यातच आहे अजून. एकदा धुवून घेतली, दुसऱ्यादा पाणी टाकून ठेवली. आता ही भाजी कापलेल्या भाजलेल्या कांद्यामध्ये टाकते. कोणी कोणी कापून भाजी बनवतं, कोणी कोणी अख्खीच भाजी खुरलेली बनवतात. तर मला कापलेलीच आवडते. भाजी निवडून कापून घेते मी. आणि ही डाळ आहे जी मी भिजत टाकली होती अर्धा तास अगोदर, हे याच्यामध्ये टाकते. अशी मेथीची भाजी बनवायची. ही आता छान खालीवर करून घ्यायची आणि वाफेवरच शिजवायची. या भाजीला, मेथीच्या भाजीला पाणी सुटतं, पाणी एक्स्ट्राचं टाकायचं नाही. कमी गॅस करून ठेवायचा आणि वाफेवरच शिजवायचे. अशी छान ही भाजी खालीवर करून ठेवायची.
आता हे गॅस कमी करायचा आणि हे असं झाकून ठेवायची आणि वाफेवरच शिजवायची. बनवली आहे बघा, इकडे बघा, फक्त वाफेवरती डाळ ठेवली, भाजी ठेवली आहे तरी कसं पाणी सुटलेलं आहे. हे बघा, गॅस कमी आहे आणि वाफेवरती बिना पाण्याची भाजी आहे. याला आपोआप पाणी सुटले. इकडे मी चपाती करायला घेतली आहे. अशी चपात्या बनवून घ्यायच्या. लाटून घ्यायची. तुम्ही नवीन पहिल्यांदा स्वयंपाक करत असाल तर असे छान पीठ नरम एकदम असं छान मळून घ्यायचं. हे आता मी भाजून घेते. अशा पातळ छान गोल पोळ्या करायच्या. तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता. मी आता ही बिना तेलाची भाजते, तेल नाही लावत आहे. पहिल्यांदा स्वयंपाक करतात तेव्हा आई बरोबर असते नसते. तुम्ही आणि तुमचे मिस्टर जेव्हा सेपरेट राहतात तेव्हा तुम्हाला स्वयंपाक येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करायला शिका. खास तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. ज्या कॉलेजच्या मुली आहेत किंवा नवीन स्वयंपाक करायला शिकत आहेत त्यांच्यासाठी. इकडे बघा भाजी रेडी आहे, इकडे डाळ आहे. आता चपाती झाली, भातही करून घेतलेला आहे. चपातीच बाकी होती. अशी छान खरपूस भाजून घ्यायची, मागून फोडून, जिथे कच्चे असेल तिथे असे दाबून. आणि गॅस मी आता बंद करते कारण चपाती करून झालेली आहे. जेवढ्या मला लागतात तेवढ्या आता अशी छान मागून फोडून अशी पलटी करून सुद्धा खरपूस भाजून घ्या. असं पूर्ण स्वयंपाकाचं पूर्ण हे ताट. इकडे पोळी आहे, इकडे मेथीची भाजी, इकडे भात, इकडे डाळ आणि हे मध्ये लोणचं. हे तर असं पूर्ण स्वयंपाकाचं असं पूर्ण ताट बनवा आणि पोट भरून जेवा. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.